10वा श्लोक हा त्या क्षणाचा साक्षीदार आहे जिथे जगातील सर्वात मोठा गुरु शिष्य संवाद सुरू होतो. तुम्ही आयुष्यात खूप रडताय, खूप टेन्शनमध्ये, तुम्हाला वाटतंय की देवाने तुमच्या डोक्यावरती हात ठेवावा, तुम्हाला जवळ घ्यावं. पण श्रीकृष्ण काय करतात? या श्लोकात संजय म्हणतोय, श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी त्या रडणाऱ्या अर्जुनाकडे बघून प्रहसन्व म्हणजे मिश्किलपणे हसले. विचार करा, तुमचा सगळ्यात जवळचा मित्र तुमच्या दुःखावर हसतोय का? कारण श्रीकृष्ण तुमचं दुःख खरं मानतच नाहीयेत. ते हसतायत कारण त्यांना दिसतंय की तुम्ही एका छोट्या खोट्या गोष्टीसाठी रडतायत. श्रीकृष्णाचं हे हसणं जगातलं सगळ्यात मोठं औषध आहे. तुमचं दुःख हे तुमच्या अहंकाराचं नाटक आहे. अर्जुन रडतोय कारण तो स्वतःला कर्ता समजतोय. श्रीकृष्ण हसून त्याला हेच सांगतात, अरे वेड्या, तू ज्याला नाश समजतोय तो फक्त एक स्वप्नाचा अंत आहे. एक स्वप्न संपतंय त्याच्यामध्ये फक्त. ज्यावेळेस एखादं लहान मूल खेळण्यात ती कार तुटली म्हणून रडतं, त्यावेळेस तुम्ही काय करता हो? तुम्ही पण हसताच ना, कारण तुम्हाला माहिती आहे ती कार खरी नाही आहे. श्रीकृष्णासाठी सुद्धा हे संपूर्ण युद्ध, अर्जुनाचं दुःख त्या खेळण्यासारखंच आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला खूप सिरियसली घेता तोपर्यंत तुम्ही खूप रडत राहाल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या अहंकाराकडे बघून हसायला शिकाल त्या दिवशी मात्र तुमचं दुःख संपलेलं असेल. हा श्लोक आपल्याला आत्ताच्या युगात जगायची एक नवीन दृष्टी देतो. स्वतःच्या दुःखाकडे ना दुसऱ्याच्या नजरेतून म्हणजे लांबून पाहायला शिका. ज्यावेळेस तुम्ही खूप टेन्शनमध्ये असताना त्यावेळेस कल्पना करा की श्रीकृष्ण तुमच्याकडे बघून हसतायत. ते तुम्हाला जाणीव करून देईल की तुमची समस्या तुमच्या अहंकारापेक्षा मोठी अजिबात नाही आहे. मध्यभागी उभे राहा म्हणजे श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी बोलतायत ना. सत्य हे कोणत्याही एका बाजूचं पक्षपाती अजिबात नसतं, ते तटस्थ असतं. म्हणजे दोन्ही बाजू जे आपण म्हणतो ना, नाण्याच्या दोन्ही बाजू चेक करा, ते या पद्धतीने. गंभीरता सोडा, आध्यात्मिक होणं म्हणजे तोंड गंभीर करून बसणं, हसणं नाही, डुलणं नाही, काही नाही, अजिबात नाही हो. अध्यात्म म्हणजे जीवनाचा खेळ, लीला समजून घेऊन त्याच्यात हसत हसत सहभागी होणे. श्रीकृष्ण हसले आणि आता ते जगातील सगळ्यात मोठं सत्य सांगणार आहेत, जे आपण पुढच्या 11व्या श्लोकापासून सुरू होतंय. तुम्ही तुमच्या दुःखाला किती दिवस कुरवाळणार आहेत की श्रीकृष्णासारखं हसून त्याचा सामना करणार आहेत? आजच तुमचं दुःख कमेंटमध्ये सांगा. जे तुम्ही तटस्थ नजरेने पाहिलं तर तुम्हाला ते खूप क्षुल्लक दिसेल, हे नक्की.